महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगड ह्या ठिकाणी मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुन्हा एकदा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या दसरा मेळाव्याच्या तयारी करता आता सुरुवात झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल या ठिकाणी परिसर स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे। या ठिकाणी आता गडालगत असलेल्या अनेक गावातील शेकडो महिला परिसर स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावित आहेत। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी महिला वर्गाकडून जवळपास 500 एकरचा परिसर स्वच्छ करण्याचं काम हाती घेतलेलं आहे। या कामाला सध्या गती आल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। या ठिकाणी 500 एकरवर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। यासाठी आता जय्यत तयारी देखील सुरू असल्याचं आपल्याला गडावर पाहण्यास मिळत आहे। महिला वर्गाबरोबर पुरुष वर्ग देखील आता परिसर स्वच्छ करण्याकरता श्रमदान देखील ह्या ठिकाणी करीत आहेत। गेल्या वर्षी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड गर्दीमध्ये हा दसरा मेळावा संपन्न झाला होता, अगदी त्याच पार्श्वभूमीवर आणि त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावातील महिला वर्ग पुरुष वर्ग नारायणगड ह्या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवून श्रमदान करताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सध्या 500 एकरवर हा दसरा मेळावा होणार असल्याचं देखील सांगितलं जात असून हा परिसर स्वच्छ करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। याचबरोबर सकाळी 8 वाजल्यापासून तर सायंकाळी 6 वाजल्यापर्यंत महिला वर्ग ह्या ठिकाणी श्रमदानाचं काम करीत आहेत आणि आता दिवसेंदिवस या श्रमदानाच्या कामामध्ये वाढ होत असल्याचं देखील दिसून येत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्याच ताकदीने आता संपूर्ण मराठा समाजाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील हे नारायणगड ह्या ठिकाणी दसरा मेळावा घेणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। या दसरा मेळाव्याची आता तयारी देखील जोरदार होत असून 500 एकरचा परिसर स्वच्छ करण्याचं काम सध्या हाती घेतलं असल्याचं सांगितलं जात आहे। नारायणगडावर होत असलेला मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतील दसरा मेळाव्याविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।